कॅम्प्युटरला एकही लाईन प्रोग्राम न करता तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. ते कसं तर चला आज जाणून घेऊया. आणि एआय आणि मशीन लर्निंग हे दोन पार्ट वेगवेगळे आहे का ते सुद्धा पुढे सांगतो. रोबोट म्हणजे एआय असतो का किंवा एआय म्हणजे रोबोट असतो का, हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. चला तर आज तोच क्लिअर करतो. तुमच्या फोन मध्ये जो एआय आहे तो कुठल्याही प्रकारचा रोबोट नाही आणि एखाद्या रोबोट मध्ये एआय असेल असं पण काही नाही. रोबोट म्हणजे एक फिजिकल मशीन जी की रिअल वर्ल्ड मध्ये काम करते. एक्झाम्पल म्हणजे एखाद्या फॅक्टरीमध्ये जसा की वेल्डिंग रोबोट काम करत असतो. आणि एआय म्हणजे एक सॉफ्टवेअर जो की विचार करतो, शिकतो, मग निर्णय देतो. जसं की उदाहरण ChatGPT, ऍपलचं सिरी यासारखे अनेक टूल्स. ही जो एआय प्लस रोबोट असतो त्यालाच आपण इंटेलिजंट रोबोट्स म्हणतो. मग यातून एक गोष्ट तर क्लिअर झाली, तुमच्या मोबाईल मध्ये जो एआय आहे तो रोबोट नाहीये. आणि एक फॅक्ट सुद्धा सांगतो, आज इंडस्ट्रीमध्ये जवळपास 3.5 मिलियन प्लस इंडस्ट्रियल रोबोट्स काम करतात. पण त्यामध्ये काही हजारो रोबोट्स असे आहे की त्यांच्यामध्ये आपण एआय मेमरी फिट केली आहे. तर तुम्हालाही एआय बद्दल अजून डीपली नॉलेज पाहिजे असेल तर पेजला आजच फॉलो करून ठेवा, कारण आपण एआय बद्दल याच्यावर खूप छान छान कंटेंट आणणार आहोत.